कृषी मंत्री पदावरून माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे। दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार दिला जाऊ शकतो अशी माहिती मिळते। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याचा पदभार सोपवला जाणार असं दिसतंय। कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदललं जाण्याची शक्यता बळावली। विधिमंडळात रमी खेळणं, सरकारला भिकारी म्हणणं अशी वादग्रस्त वक्तव्य माणिकराव कोकाटे यांना भोवण्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीत कोकाटेंबाबत निर्णय झाल्याची माहिती मिळते। जो निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील। ती जबाबदारी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडेल। तुम्ही आता भाषण केलं, त्या भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केला की बारामतीकर न मागता भरपूर काय देतात, नेमकं काय सुचवायचं होतं आणि आजच कृषी मंत्रीपद मिळणार आहे अशी चर्चा मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कॉलेजमध्ये असतानाच 1992 साली या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती न मागता संधी दिली। 1996 साली बँकेचे संचालक मला संधी न मागता संधी दिली। त्यानंतर बँकेच्या चेअरमन पदी न मागता संधी दिली। साखर कारखान्याच्या चेअरमन पदी न मागता संधी दिली। नंतर आमदार जेडपीचे अध्यक्षला न मागता संधी दिली। आमदार पदी न मागता संधी दिली। मंत्रीपद न मागता संधी दिली आणि आता कॅबिनेट मंत्री न मागता संधी दिली। तेव्हा अजितदादा पवार साहेब हे निश्चित प्रकारे माणसाचे पारख करणारे नेते, त्यामुळे त्यांना कळतं की कोण काय। त्यामुळे मगाशी तुम्हाला म्हटलं की बारामतीकर सगळेच बारामतीकरांना पारख असते। बारामतीकर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चांगल्या व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य ठेवण्याचं काम नेहमीच बारामतीकरांनी केलेलं आहे। तेव्हा तसा उल्लेख मी त्यावेळेस केला होता। शेतकरी अडचणीचे, लाडक्या बहिणींचा निधी, सगळे जे प्रकारे वरती येत आहेत, मात्र आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी तुमच्यावरती कशा पद्धतीने अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा नाही, त्यावर मी बोलणं योग्य नाही। परंतु निश्चित प्रकारे आता तुम्हीच लोकांनी ते चालवलेलं आहे। मला अजून ज्यावेळेस अधिकृत काय घोषणा होईल किंवा अधिकृत ज्यावेळेस मला कळेल त्यावेळेस नक्की तुमच्यासमोर मी बातमी द्यायला किंवा तुमच्यासमोर बोलण्यासाठी मी नक्की येईल। मंत्री निवड झाली तर मग काय विचार असणार आहे? अजून हे असं अगोदर जर तर बोलणं बरोबर नाही। ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी नक्की आपल्या समोर येईल। धन्यवाद, शुभेच्छा। थँक्यू। तर जी जबाबदारी माझ्यावर देण्यात येईल ती जबाबदारी पार पाडेन असं सूचक विधान दत्ता भरणे यांनी केलेलं आहे। दत्ता भरणे यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी सध्या चर्चा आहे। माणिकराव कोकाटे यांची कृषी खात्यावरून उचलबांगडी होणार अशी शक्यता बळावली आहे। आणि या चर्चेनंतर आता विरोधकांच्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण बघूया। शेतकऱ्यांसाठीची न्याय भूमिका घेण्याची गरज आहे। अशा वेळेस हा मंत्री जर विधिमंडळात रम्मी खेळत असेल तर हा मंत्री बेजबाबदार आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी माणिकराव कोकाटे मंत्री म्हणून राहण्याचा यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। देवेंद्र फडणवीस स्वतःची प्रतिमा एक सुसंस्कृत भ्रष्टाचाराची जपत असताना अशा पद्धतीने त्यांचे मंत्री हे करतात तर मला असं वाटतं ते गाणं आहे ना, मुन्नी बदनाम होय डार्लिंग तेरे लिए, तसंच आहे हे बदनाम होत आहे ना यांच्यामुळं। अजित पवार आणि एकनाथ शिंदे, आम्ही देवेंद्र फडणवीसांविषयी बोलतो की त्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला। त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे। त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला, अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो। या माणसांना इतर खात्यात तर कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं। त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत। असा रम्मी खेळणारा, ओसाडगावची पाटीलकी म्हणणारा, ढेकळाचे पंचनामे करू का म्हणणारा, शेतकऱ्यांना माजुरी म्हणणारा, शेतकरी कर्ज घेतात आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करतात, त्या कर्जाच्या पैशातून लेकराचे लग्न थाटात करतो म्हणणारा, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारा, असा आमच्या बापाला जर तुम्ही एवढं अवमानकारक आणि हिणवून बोलताय, मग आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत। आमच्या बापाला बोलल्यावर आम्ही थोडंच गप्प बसणार आहेत? आम्ही स्वाभिमानी पोर आहेत। आम्ही ताकदीनं तुमच्या विरोधात उभा टाकलो।